बहुत अच्छी इंसान है, दिल की बहुत अच्छी इंसान है, वो कभी भी जज नहीं करते हैं. आणि लहानपणी काय गणपतीला म्हणजे कोकणातच जायचो. घरी आमच्या गणपती नसायचा. मी जेव्हा मुंबईत घर घेतलं तेव्हा मी बाप्पाची मूर्ती आणायला सुरुवात केली आणि तेव्हापासून घरी बाप्पाचं आगमन झालं. पण मंडळी, घरात गणपतीच्या सेटवर मी सध्या आहे आणि टीजर नुकताच लॉन्च झालाय आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहेत भूषण प्रधान, त्याचबरोबर निकिता दत्ता. भूषण, मी तुझ्याकडे येते. कसा एक्सपिरियन्स होता संपूर्ण या चित्रपटात काम करताना आणि इतक्या सगळ्या कलाकारांसोबत? अतिशय छान एक्सपिरियन्स होता. नक्कीच कुठल्याही इंटरव्ह्यूला कलाकारांना विचारलं आम्ही म्हणतोच आहे की छानच एक्सपिरियन्स होता. पण खऱ्या अर्थाने छान आणि एनरिचिंग एक्सपिरियन्स होता, कारण काय इतर कलाकार इतके मोठे आणि जेन्युनली चित्रपट सुद्धा तेवढाच मोठा आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी इतके दिवस चित्रीकरण केलेला हा चित्रपट, म्हणजे की युजली 20-25 दिवसात ज्या ह्यानी गरज असते तसं हे केलेलं असतं. या चित्रपटाची सुद्धा गरज होती आणि ते कुठेही नवजोतनी सॅक्रिफाईस होऊ दिलं नाही. म्हणजे की मराठी चित्रपट आहे, बजेटचं कन्स्ट्रेंट असतात, त्यामुळे नाही आपल्याला 20 दिवसात चित्रपट संपवायचा आहे, 25 दिवसात संपवायचा आहे असं न करता मला वाटतं 45 ते असे काहीतरी 40-45 दिवस जवळजवळ शूट केलंय. वेगवेगळ्या लोकेशन्सना, वेगवेगळ्या स्केड्युल्समध्ये, 4 स्केड्युल्समध्ये, आणि ज्या पद्धतीने प्रोफेशनली त्यांनी गोष्टी केल्यात. म्हणजे एक मराठी मुलगा परदेशात जाऊन फिल्म मेकिंग शिकून येतो आणि ते आल्यानंतर मग आपली मराठी फिल्मच म्हणून चल ना करूया कसं, असं न करता ज्या गोष्टी आपण शिकलोय ते त्यांनी इम्प्लिमेंट केल्या तिकडे. साधं तुम्ही जर युट्यूबवरती स्टेबल रीड जरी आमचं पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रोफेशनली केलं होतं ना, तेव्हाच अंदाज आला की आपण काय करतोय. आणि हे प्रत्येकाला त्याचं एक गांभीर्य कामाबद्दल असतंच, पण हे काहीतरी वेगळं आहे. जरी आपली गोष्ट आहे, जरी घरातली गोष्ट आहे, तरी काहीतरी वेगळं आहे हे नक्कीच जाणवतं. आज पहिला टीजर, आज खऱ्या अर्थाने दुसरा टीजर, म्हणजे डेट अनाऊन्स झाली होती, तो पहिला टीजर, तो बघूनच बऱ्याच जणांनी इंडस्ट्रीमधल्यांनीच म्हणतो की काय चित्रपट आहे हा, इतका ग्रँड लेवल्स, हे ऑटोमॅटिकली पोचतंय लोकांपर्यंत. आणि ते खरंच त्यांनी ते एफर्ट्स घेऊन साध्य केलेलं आहे. आणि असं खूप प्राऊड वाटतं ऑनेस्टली की बरेच जण जसं म्हणतात की मला कम्पॅरिझन आवडत नाही, पण तरी हिंदीमध्ये आपण म्हणतो एक बन्साली यांची फिल्म असो किंवा सूरज बडजात्या यांचे फिल्म्स असो, त्या यांचे फॅमिली फिल्म्स, पण ग्रँड असं हे ग्रँड मराठी कुटुंब आहे. तर त्यामुळे आणि चित्रपट सुद्धा तेवढाच ग्रँड आहे आणि अशा या चित्रपटाचा मला भाग बनता आलं, त्यामुळे खरंच स्वतःला नशीबवान समजतो मी आणि बाप्पाचाच आशीर्वाद असं म्हणेन. नक्कीच. निश्चितच भूषण, आतापर्यंत तू सगळं ग्रँड हा शब्द इतक्या वेळा वापरलास, तर ग्रँड वेलकम सुद्धा निकिताचं झालंय मराठी इंडस्ट्रीमध्ये. निकिता, कसं वाटलं, कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपीरियंस खूब छान होता है. यहाँ पर जितना प्यार लोग मुझे दे रहे हैं, मुझे ऑलरेडी बहुत बहुत अच्छा लग रहा है. और मैं वेट नहीं कर सकती कब लोग फिल्म देखें, क्योंकि मैं सिर्फ अब की बात नहीं कर रही हूँ. इवन जब से हमने ये जब मैंने ये फिल्म साइन की और जब मैं पहली बार इन सबसे मिली थी, मुझे तब से याद है ऐसा कोई नहीं है कास्ट में जिसने मेरी मदद नहीं की हो, जिसने मुझे सिखाने की कोशिश नहीं की हो, जिसने मुझे जिसने ये नहीं कहा हो कि नहीं मतलब हाँ मैं. तो मेरे लिए सबसे ज़्यादा आई थिंक इम्पॉर्टेंट चीज़ इस फिल्म की यही रही है कि जो अनुभव रहा है इन सबके साथ काम करने का, दैट इज़ आउट ऑफ द वर्ल्ड. मराठी शिकवताना सर्वात चांगलं कोणी शिकवलंय आतापर्यंत तुला? जी जी जी. मराठी भाषा शिकत असताना सर्वात छान कोणी एक्सप्लेन केली मराठी तुझ्यासाठी? सबसे ज़्यादा तो इन्होंने ही सिखाया है मुझे, सबसे ज़्यादा, क्योंकि हम लोग जनरली साथ में होते थे, हमारे सबसे ज़्यादा सीन साथ में हुए हैं. तो मेरे पास और कोई था नहीं जिसके पास मैं जाके बोलूँ इसका क्या मतलब है, इसका क्या मतलब है. एंड भूषण की खास बात ये है, बहुत अच्छी इंसान है, दिल की बहुत अच्छी इंसान है, वो कभी भी जज नहीं करते हैं. तो अगर मैं सबसे स्टूपिड चीज़ भी उनसे जाके पूछूँ ना कि मुझे तो ये समझ नहीं आया, तो वो ही इज़ नॉट गोना शाय अवे, वो आपको एकदम अच्छे से बारीकी से समझाएंगे. तो इसीलिए आई थिंक मेरा एक ये कंफर्ट जोन बन गया है, जहाँ पे मैं कुछ भी जब नहीं समझ आ रहा होता तो मैं इनके पास जाती हूँ. निश्चितच निकिता, तू खूप छान दिसतेस खरं तर आज. आणि सुरुवातीला मी हे सांगायची विसरले आणि आता ज्या पद्धतीने म्हटली की तू खरंच मनाचा चांगला आहेस, मनाचा चांगला तर आहेसच, पण महाराष्ट्रातील असू देत किंवा अनेक तरुणींचा तू क्रश सुद्धा आहेस, हे मी तुला निश्चितच सांगेल. कारण ज्यावेळेस सोशल मीडिया आम्ही बघतो त्यावेळी निश्चितच भूषण प्रधान म्हटल्यानंतर हा हिरो असावा तर असं म्हणतात. तर वेलकम. आणि मला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने हिने सांगितलं त्या पद्धतीने तुझ्या घरी गणेशोत्सव तू कसा साजरा करतोस? आणि गणेशोत्सव चित्रपटाद्वारे तर आम्हाला पाहायला मिळणारच आहे, पण एखादी लहानपणाची आठवण आठवते का गणपती बाप्पाविषयी? खूप आठवणी आहेत, कारण माझा जन्म सुद्धा कोकणातला आहे आणि लहानपणी काय गणपतीला म्हणजे कोकणातच जायचो. घरी आमच्या गणपती नसायचा.
मी जेव्हा मुंबईत घर घेतलं तेव्हा मी बाप्पाची मूर्ती आणायला सुरुवात केली आणि तेव्हापासून घरी बाप्पाचं आगमन झालं. पण अदरवाईज कायम कोकणातच जायचो. त्यामुळे अनेक आठवणी आहेत आणि मग त्याच्यातही की कधीतरी मग आरतीचं ताट आपल्याला मिळणं हे इतकं असा एक वेगळा मान वाटायचा. कधीतरी बाप्पाची पूजा आपल्याला करायला मिळाली आहे. अशा भरपूर एक एक गोष्टी आहेतच. मग पंगत बसणं म्हणजे एकत्र पाटपाणी घेणं, मदत करणं, ते कसं ताट वाढलं पाहिजे, कोणत्या बाजूला काय, इतक्या प्रत्येकाच्या आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी असतात आणि त्याच्यात काही काही कधी कधी कोणी दुखावलं जातं तरी पण आपले सगळे हेवे दावे बाजूला ठेवून कुटुंब कसं राहतंय या गोष्टी सगळ्या लहानपणीच्या आठवणी होत्या. आणि ते शहरामध्ये बाप्पा आल्यानंतर या अजूनही आपल्या ह्याच्यातही याच गोष्टी होतात पण त्याचं स्वरूप बदललेलं असतं आणि तरी असं वाटतं म्हणून 1.5 दिवसाचा बाप्पा झाल्यानंतर कुठे जायचं तर गावी जायचं. आज कितीही विसर्जन आणि हे म्हटल्यानंतर शाडूच्या मातीचं विसर्जन कुठे ते तळ्यात जाऊन करणं आणि ही कोकणातली मजा असो. ज्या पद्धतीने मूर्ती आणली जाते आता ते सुद्धा इतक्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं काही ठिकाणी आपण मूर्तीचे डोळे झाकून आणतो पण तेच कोकणात काही ठिकाणी असं आहे की नाही मूर्ती झाकायची नाही उलट बाप्पाला बघू दे. आपण जे बाप्पाला वाजत गाजत एकदम नाचत सगळं बाप्पासाठी हे करून आणतोय ते बाप्पाला बघू दे. तर हे असे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तो कायम शहरामध्ये बाप्पा आणत असताना हा विरोधाभास जाणवला आणि त्याच्यामध्ये खूप कधी कधी अशा गोष्टी झालेल्या आहेत. पण हे या चित्रपटातून परत एकदा अनुभवता आलं. कोकणातला गणपती अनुभवता आला आणि त्याचबरोबर इतकं छान कुटुंब चित्रपटातच नाही पण इतके दिग्गज कलाकार आहेत इतक्या सगळ्यांना एकत्र आणून इतक्या सगळ्यांना मॅनेज करणं आणि त्यांच्याकडून इतकं हे म्हणजे हॅट्स ऑफ टू नवज्योत कारण की त्यांनी हे घडून आणलं पण खूप शिकायला मिळालं आणि अख्खं कुटुंब खरंच खऱ्या अर्थाने कुटुंबासारखं राहिलंय. मी उगाच गोड नाही बोलणार. कुटुंबासारखं राहिलं म्हणजे कधी काही हेवेदावे झालेच नाहीत काही असं नाही अशाही गोष्टी घडलेल्या आहेत पण तेच तर त्याच ह्यानी तर खरं कुटुंब बनतं. नाही तर मला वाटतं की तुम्ही खूप खोटं खोटं गोड गोड कंटिन्युअसचा चित्रपट आहे आणि असं म्हणतात तेवढं की जो व्यक्ती जास्त गोड बोलतोय त्याच्या मनात काय असतं अशा आहे. तर त्यामुळे हे नाही इकडे प्रत्येकाचे जे जे इमोशन्स प्रत्येकाने दाखवलेत आणि ते कुठेतरी जाणवलं की हा हे कुटुंब खरंच एक कुटुंबासारखं राहायला लागलेलं आहे. आणि आज या कुटुंबाचा खूप महत्वाचा दिवस आहे कारण आज पुन्हा इतक्या महिन्यांनी कारण का चित्रपट शूट केल्यानंतर आज पहिल्यांदा टीझर त्याचा आले आणि सगळे आम्ही एकत्र परत हे कुटुंब भेटलोय आणि खरंच असं वाटतंय की बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि हे घरात कुटुंब आज गाव जेवणासाठी गावाला बोलवलेलं आहे. अश्विनी ताई इतक्या दिवसांनी परतली आणि चित्रपट सृष्टीत आले. अगदी लहानपणापासून आम्ही तिला बघतोय. तू सुद्धा बघितला असतील. कसा होता एक्सपिरियन्स तिच्यासोबत काम करताना? खूप म्हणजे पहिली भेट जी होती ती एक खूप प्रोफेशनली आणि अशा याने होती आणि खरं सांगू तर तेव्हा वाटलं नव्हतं की इतकी चांगली मैत्री होईल. म्हणजे आत्ता सुद्धा अश्विनी ते US ला असली तर काही विचारायचं असेल त्यांना काय विचारायचं असेल आम्ही 2-2 तास एकमेकांशी फोनवर बोलू शकतो की ताई हे विचारायचं आहे किंवा काही आणि दोन्हीकडून त्यातून इतकं तिचा एक्सपिरियन्स पण इतका आहे अश्विनी ताईचा कारण नक्कीच फिल्म्स मधला सुद्धा आणि त्याचबरोबर परदेशात राहून सुद्धा इतकं काही काही शेअर करण्यासाठी आहे आणि अशी माणसं मिळणं असे बॉन्ड क्रिएट होणं हे खूप नशिबाने मिळतं असं वाटतं आणि नक्कीच एक फॅन होतो आहे कायम राहणार पण आज मी म्हणू शकतो की आमची मैत्री आहे आणि त्यामुळे खूप कमाल असा बॉन्ड झालेला आहे. अजिंक्य दादा बरोबर सुद्धा मस्त या चित्रपटाने सुरुवात झाली ते त्यानंतर जय भवानी जय शिवाजी मालिका आधी आम्ही केली होती आणि त्यानंतर या मालिकेत डिरेक्टली या चित्रपटात डिरेक्टली वडिलांची भूमिका त्यामुळे तो जो बॉन्ड क्रिएट झालाय आणि हाच पुढे कंटिन्यू आहे. अजून काही चित्रपट दादा बरोबर केलेले आहेत त्यामुळे आणि त्याच जोडीला परत आज नुसतंच स्क्रीनवर बघायला नाही मिळत आहे तर त्यांच्याबरोबर काम करता येतं. इतर डॉक्टर शरद भुताडे सारखे इतर कलाकार असो हे सगळेच एक एक तोडीस तोड कलाकार संजय मोने सर आहेत त्यामुळे ऑल इन ऑल म्हणजे मी सांगतो इतका एनरिचिंग एक्सपिरियन्स होता आणि खूप शिकायला मिळालं आणि हे कुटुंब असंच एकत्र राहील आणि खूप सक्सेस सगळ्यांनाच मिळो आणि ह्याचा सुद्धा काहीतरी सिक्वेल यावा असं मला ऑलरेडी वाटायला लागलं. अजिंक्य दादा मगाशी म्हटला की मी बापाची भूमिका एकदाच केली होती ती पण थोड्या काळासाठी पण आज मी एखाद्याचा बाप बनतोय तर हे रिअल लाईफ मध्ये सुद्धा मला कुठेतरी अटॅचमेंट वाटते. तशी तुला वाटली? ऍब्सोल्युटली आणि हे मला वाटतं आधी जेव्हा काम केलं तेव्हा एक झालं होतं कारण काय महाराजांची भूमिका आणि अजिंक्य दादांनी बाजी प्रभू देशपांडेंची केली होती तर ते एक वेगळं अटॅचमेंट तेव्हा होतं पण ते वडिलांचं आणि मुलाचं नातं इतकं झालं म्हणजे आज दादाला भेटल्यानंतर मीही काही विचारू शकतो दुसरं चित्रपट बिंदास एक जो बॉन्ड म्हणतात वडिलांचा आणि मुलाचा तशा ह्यानी अगेन मैत्री आहे त्यात पण तरी तो रिस्पेक्ट असो ती काळजी असो हा नक्कीच त्याच्या ह्यानी झालेला आहे आणि ऑल इन ऑल म्हणजे मी म्हणालो तसं खूपच एनरिचिंग एक्सपिरियन्स आहे आणि नशीबवान आहे. निश्चितच. निकिता पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. मराठी चित्रपटात काम करण्याचं कधी ठरवलं होतंस का आधी?
मराठी चित्र चित्रपटात काम करणं आधी कधी ठरवलं होतंस का? हाँ, सोचा था। नहीं नहीं कभी नहीं सोचा था। इनफैक्ट मैं इस शहर में ऑलमोस्ट 23 साल से रह रही हूँ और ऐसा नहीं कि मैंने मराठी फिल्में नहीं देखी हैं। देखी है मैंने और काफ़ी पसंद भी की हैं, लेकिन कभी भी दिमाग में ऐसा ख्याल नहीं आया कि हाँ एक मराठी फिल्म करूँगी। लेकिन जब ये फिल्म मेरे पास आई तब मैंने इसको ऐसे बिल्कुल नहीं सोचा कि ये मराठी फिल्म है, क्योंकि जो इस फिल्म की कहानी है वो ऐसी कहानी है जो मैं खुद बहुत देखना पसंद करती हूँ, चाहे वो किसी भी लैंग्वेज में हो। अभी आजकल जिस ज़माने में हम रह रहे हैं, आपको बहुत इजीली डबिंग करके फ़िल्में मिलती हैं ऑनलाइन। तो मैं बहुत टाइम ऐसा होता है कि उन भाषाओं की फ़िल्में देखती हूँ जो भाषा मुझे नहीं समझ आती, क्योंकि मुझे पता है कि ये फ़िल्म मुझे वैसे पसंद आएगी। सबटाइटल या फिर उसके डब के साथ आप देख लेते हैं, हम मतलब टर्किश फिल्में देख रहे हैं, कोरियन फिल्में देख रहे हैं। तो मेरे लिए ये मैटर नहीं किया कि ये मराठी है हिंदी नहीं है। मेरे लिए ये मैटर किया कि ये जो फिल्म है ये मुझे बहुत पसंद है, ये जो इसकी स्क्रिप्ट है मुझे बहुत पसंद है और मुझे ये करनी है। तो इसीलिए मैंने इस फिल्म के लिए हाँ कहा और मुझे आज टीज़र देख के यही एहसास हो रहा है कि मैंने सबसे अपना जो लाइफ का एक करेक्ट डिसीजन है वो लिया है इस फिल्म को करके, बिकॉज बहुत ही प्यारी फिल्म है ये। और इस फिल्म के ज़रिए मुझे मराठी भाषा से, मुझे जो इनका यहाँ का कल्चर है, मुझे गणपति के फेस्टिवल से आई थिंक बहुत एक लगाव सा हो गया, एक अपनापन सा महसूस होने लगा इन सब चीज़ों के साथ। तू म्हटलीस की मराठी चित्रपट तू पाहिली सुद्धा. नाव सांगशील का कोणत्या मराठी चित्रपटाचं? सर्वात आवडता मराठी चित्रपट तुझा. युअर फेवरेट मराठी. मराठी फिल्म आई थिंक सबसे ज़्यादा जो मैंने एक्चुअली आई वोंट से फेवरेट, लेकिन मैंने सैराट जो है वो 3 बार देखी है। मतलब एक बार में बैठ के। एक फिल्म है वेंटिलेटर करके जो मजाकिया फिल्म है। ये सब कुछ फिल्में हैं जो मैंने देखी हुई है, इतनी ज़्यादा फिल्में नहीं देखी है कि मैं आपको बता सकूँ ये वाली अच्छी है ये वाली नहीं। रिसेंटली एक फिल्म आई थी वेड करके, वो मुझे काफ़ी पसंद आई। तो इट बी डिफ़िकल्ट टू पिक अ फेवरेट, लेकिन ये है कि अभी मेरा जो एक इंटरेस्ट है वो और ज़्यादा बढ़ गया है, क्योंकि अब भाषा समझ आने लगी है। कोशिश करती हूँ मैं। इस दौरान मैंने काफ़ी न्यूज़ मराठी की देखी है ताकि मैं समझ पाऊँ भाषा को। अपने आसपास जितने लोग जो महाराष्ट्र हैं उनको बोला है कि प्लीज़ मेरे साथ मराठी में बात करो, अगर मैं गलत बोल रही हूँ तो मुझे सही बताओ क्या बोल रही हूँ मैं। एखादं वाक्य म्हणून दाखवशील का मराठीमध्ये? वन सेंटेन्स, माझा अनुभव खूप छान. माय एक्सपिरियन्स इज व्हेरी गुड वर्किंग ऑन दिस फिल्म. या चित्रपटावर काम चित्रपटात काम चित्रपटात काम करता माझा अनुभव करताना माझा अनुभव खूप छान. थोडं गंडलंय म्हणजे मलाच पटत नाहीये. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा ट्रान्सलेशन. इफ मराठी गलत बोली है तो वो भूषण की गलती है, मेरी गलती नहीं. जी जी जी. गणपति बप्पा मोरया.